कोरेगाव एसटी आगारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार. होय, नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. बातमी कोरेगाव मधून आहे. कोरेगाव येथील एसटी डेपो मधील अधिकारी नागरिकांशी बेशिस्त वागणूक करत असून कोरेगाव येथील जुना मोटर स्टँड एसटी डेपो असून सुद्धा त्या ठिकाणी खाजगी वाहनांना पार्किंग उपलब्ध करून दिले जाते. खाजगी वाहने पार्किंग करून प्रवाशांची ने-आण करतात. तरी सुद्धा अधिकारी एवढी गर्दी होऊन सुद्धा मूग गिळून गप्प बसलेले आहेत. उलट नागरिकांनी विचारणा केली असता त्यांच्याशी एसटी डेपोचे अधिकारी बेशिस्तपणे वागणूक दिली जात आहे. कोरेगाव येथील पूर्वी होते त्याप्रमाणे एसटी स्टँड, बस स्टँड चालू करण्यात यावे अशी नागरिकांची मागणी आहे. वृद्ध व अपंग लोकांना याचा नाहक त्रास होत आहे. कोणाच्या सांगण्यावरून बस स्टॉप चालू केला व जुना एसटी बस स्टॉप व जुने एसटी स्टँड चालू करण्यात यावे. कोट्यावधी रुपयांचा चुराडा करून एसटी स्टँड बांधून यापासून सर्वसामान्य नागरिकांना फायदा काय, जर अधिकारी अशी आरेरावीची भाषा करणार आहेत. जर वाहतूक नियंत्रकांनी लक्ष दिले नाही तर येणाऱ्या काळामध्ये कोरेगावमधील एसटीने प्रवास करणारे प्रवासी मोठे जनआंदोलन छेडणार आहेत व या आंदोलनामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला एसटी प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील. मित्रांनो, पाहूया व्हिडिओ विस्तृतपणे. मानदेश न्यूज साठी कोरेगाव मधून कोरेगाव तालुका प्रतिनिधी पत्रकार सुनील उर्फ दादा वाकडे, मानदेश न्यूज कोरेगाव. सरकारी कर्मचारी आहे ना. गाडी आली, पाठीमागे सरा, पाठीमागे सरा. क्या म्हणून सीतानगर जाऊ, सीतानगर. त्याला लावतो की आता कामाला. चल, गाडी थांबली तिथं, चल.